कारण त्याला मीठ मसाला चांगला भरतो, आतमध्ये जातो. आजची रेसिपी आहे पापलेट आणि बांगडा मच्छी फ्राय. त्यासाठी मी पापलेट घेतलेत आणि 4 बांगडे घेतलेत. आता ह्याला मी मीठ, मालवणी मसाला, आगोळ आणि हळद हे लावून ठेवून दिले 10-20 मिनिटं. आणि त्याच्यामध्ये बांगड्यांमधली अंड पण मिळाले, त्याला पण मीठ मसाला लावून ठेवले. आता मी फ्रायसाठी घेतले रवा घेतले, कोणता पण जाडा किंवा बारीक रवा कोणता पण घ्यायचा. तांदळाचं पीठ, हळद, मालवणी मसाला 2 चमचे आणि मीठ हे आता सर्व मिक्स करून घेणार आहे. मच्छीवाल्याकडनं ना असं चिर पाडून घ्यायचं, चिऱ्या मारून घ्यायचं असे, कारण त्याला मीठ मसाला चांगला भरतो, आतमध्ये जातो. पापलेटला पण तसंच पूर्ण मसाला आतमध्ये जातो असं चिर पाडल्यामुळे. मी आता हे ना मी फ्राय करून घेते. आता मी लसूण ठेचून टाकते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी पापलेट फ्राय आणि बांगडा फ्राय? मी पण अशाच प्रकारे बनवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.